तो सर ओके, ठीक है. Now we are going to see the classification of operational amplifiers configuration. The operational amplifier is classified in two types of configuration. The number one is the open loop configuration, and second is the closed loop configuration. So what are these open loop and closed loop configuration? We are going to see. Okay. So first of all, the open loop configuration. Now in open loop configuration, we see that we don't apply uh, in this, there is no feedback. No, there is no feedback. What is feedback means? Feedback means the connection from output terminal to the input terminal. Okay. So open loop configuration चा मेन अर्थ काय आहे की देर इज अ नो फीडबॅक सिग्नल. मग फीडबॅक म्हणजे काय? तर फीडबॅक इज नथिंग बट इट मीन्स द कनेक्शन फ्रॉम आउटपुट टर्मिनल टू द इनपुट टर्मिनल. म्हणजे आता लेट्स से आपल्याकडे ऑपरेशनल एम्प्लीफायर आहे. ओके, दीज आर द इनपुट terminals. This is the output terminal. But what we are saying here is that we are going to connect. We are not going to connect the output terminal to the input terminal, any of the input terminal. So there is no such kind of feedback is there. Okay. So feedback कशासाठी यूज करतो आपण? ते काही पार्ट जे आहे ते थोडासा जो आहे तो इनपुट साइडला पण देण्यात आवा. कशासाठी? सो फॉर दी एम्प्लिफिकेशन पर्पज और से फॉर ऑसिलेशन पर्पज. दोन प्रकारचे कंडिशन्स आहेत की पॉझिटिव्ह म्हणजे समजा मी इथलचा सिग्नल घेतला आणि ह्या निगेटिव्ह टर्मिनलला दिला म्हणजे इन्व्हर्टिंग टर्मिनलला, सो इट बिकम्स अ निगेटिव्ह फीडबॅक. ओके, निगेटिव्ह फीडबॅक दिला असं आपण म्हणतो. समजा जर मी आउटपुटचा टर्मिनल घेतला आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला, इट विल बिकम ए पॉझिटिव्ह फीडबॅक. ओके, पॉझिटिव्ह फीडबॅक. मग हा पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक कुठं यूज करतो? वी विल सी इन द क्लोज लूप कॉन्फिगरेशन वेअर द फीडबॅक इज यूज. ओके. Similarly, in closed loop configuration, we use feedback signal. In this, we use feedback. बेसिक डिफरन्स जो आहे दोघांमधला तो हाच आहे, ओपन लूप आणि क्लोज लूप मधला. ओपन लूप कॉन्फिगरेशन म्हणजे काय की जिथं आपण फीडबॅक यूज करत नाही, आणि क्लोज लूप म्हणजे काय? नावातच आहे क्लोज लूप म्हणजे लूप तयार होतोय. लूप कसा तयार होणार? तर आपण जे आउटपुट इनपुट देतोय, आउटपुट घेतोय, बरोबर आहे. मग आउटपुटला परत इनपुट कडे द्यायचं. सो इट बिकम्स अ लूप, इट क्रिएट्स अ लूप अँड दॅट फॉर्म्स ए फीडबॅक. फीडबॅक सिग्नल जसं की सांगितलं इथं वी यूज फीडबॅक म्हणजे फीडबॅक देतो. फॉर एक्झाम्पल, हा ऑप एम्प आहे. This is these are the input terminals. This is the output terminal. Now here, if I do to take this output signal and connect back to the input signal, one of the input signal, basically we are going to use a negative feedback here. Okay, negative feedback दिला तर काय होतो? निगेटिव्ह फीडबॅक दिला, ऑप एम्प जो ऑपरेशनल एम्प्लीफायर जो आपण कंपोनंट हा डिव्हाइस आहे म्हणतोय, इज यूज टू एम्प्लिफाय दी सिग्नल. एम्प्लिफाय दी सिग्नल म्हणजे तो कशासाठी यूज होतो? फॉर एम्प्लिफिकेशन, सिग्नलचं एम्प्लिफिकेशन करण्यासाठी. इफ मी काय केलं की इन सेकंड पार्ट छोटीशी डायग्राम काढून दाखवतो. या पद्धतीने काय की मी आउटपुट घेतला आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला.
This is output, these are the inputs. पॉझिटिव्ह फीडबॅक दिला तर काय होते? पॉझिटिव्ह फीडबॅक दिला तर ऑप एम्प is used to produce high frequency signal. टू प्रोड्यूस हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल. फक्त फ्रिक्वेन्सी तयार करण्यासाठी यूज होते आणि हे फ्रिक्वेन्सी तयार करणाऱ्या सर्किटला काय म्हणतो आपण? ऑसिलेटर. ओके. सो पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक कुठं यूज होत आहे? तर निगेटिव्ह फीडबॅक कुठं यूज होणार? तर एम्प्लिफिकेशन साठी, आणि पॉझिटिव्ह फीडबॅक यूज होणार ऑसिलेशन प्रोड्यूस करण्यासाठी, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी तयार करण्यासाठी. Okay, these are the basic difference of open loop and closed loop configuration. Now in this chapter we are going to see the open loop configuration only. Okay, in second chapter we are going to see the detailed closed loop configuration. Okay, 1 minute. Now we are going to see the different differential amplifier in closed loop configuration. Basically, the open loop configuration are of three types. Number one is differential amplifier. Number two is the inverting amplifier. And number three is the non-inverting amplifier. And from that we are going to see the differential amplifier. So first is the differential amplifier. So what do you mean by differential? सर्व एम्प्लिफायरची जी नावं आहेत त्यांच्या कनेक्शनच्या नुसार दिलेले आहेत. ओके, कनेक्शन म्हणण्यापेक्षा की इनपुट जे आहे, सोर्स, व्होल्टेज सोर्स जे आहे कोणत्या टर्मिनलला दिलेले आहे त्याच्यानुसार आहे. From last to inverting and non-inverting amplifier can be easily defined that इथे व्होल्टेज सोर्स इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलाय आणि इथं जे आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलाय. पण डिफरन्शियल एम्प्लिफायर मध्ये काय आहे की जेव्हा आपण व्होल्टेज सोर्स दोन्ही इनपुटला देतो, दोन्ही इनपुट टर्मिनलला आपण व्होल्टेज सोर्स अप्लाय करतो. ओके, सो विल सी दी डायग्राम फर्स्ट, सर्किट डायग्राम इन ओपन लूप. ठीक आहे, दीज आर दी एम्प्लिफायर स्टेजेस इन ओपन लूप कॉन्फिगरेशन. ओपन लूप कॉन्फिगरेशन मध्ये आपण पाहतो ओके की याच्यामध्ये आपण फीडबॅक यूज करत नाही. So the circuit will become like this. Op amp is there. This is the output VO. Okay. Then we are connecting an AC circuit. Sorry. रेजिस्टर एक यूज करायचा मध्ये इन बिटवीन सोर्स अँड टर्मिनल. And then connected to ground. Let's say this is input number 1, V in 1, and this is input number 2, V in 2. आणि आपण काल जसं पाहिलं होतं की या ऑप एम्पचे इनपुट टर्मिनलला पण आपण काही नावं दिले होते, V1 and V2, बरोबर आहे. सो दिस इज V2, दिस इज V1.
आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला V1 नाव दिलं होतं, निगेटिव्ह टर्मिनलला V2 नाव दिलं होतं. ओके, सिमिलरली आपण इनपुट व्होल्टेजला पण तशीच नावं देऊ टू अवॉइड द कन्फ्युजन. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलला जो सप्लाय देतो दॅट इज V in1, आणि जो निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला जो इनपुट जातोय इट विल बी कॉल्ड V in2. आणि इनपुट टर्मिनल ऑफ ऑपॅम्प, ठीक आहे, हे बाहेरून कनेक्शन दिले, सोर्सेस अप्लाय केले, पण इनपुट टर्मिनल जे ऑपॅम्पचे होते त्यांना पण आपण नाव दिलेले होते V2 आणि V1, राईट. दिस इज द आउटपुट. नाव ॲज वी नो दॅट की आपण जो गेनचा फॉर्म्युला घेतो, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर गेन? गेन is given by A equals to what? VO upon V in, output upon input voltage, correct? In V in can be written as V in 1 minus V in 2, the differential voltage at the input side of the operational amplifier. आपण काल डिस्कस केलं याच्याबद्दल, राईट. सो काय येईल मग? लेट्स से so what will be the output voltage will become? Output voltage VO या फॉर्म्युला वरून VO will become A into V in 1 minus V in 2. So this will be the output of our differential amplifier. This is the output expression for the differential amplifier. मग नावाप्रमाणेच हा काय दाखवतो की याचं जे आउटपुट आहे, ओके, आउटपुट इज इक्वल टू कशाचा? ए म्हणजे काय आपण कन्सिडर करतो की गेन इनटू मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन कशाचं आहे? हे डिफरन्स ऑफ द बोथ द इनपुट्स, द डिफरन्स ऑफ टू इनपुट्स अप्लाइड टू द इनपुट साइड, correct? So we have got the derivation for the output voltage of differential amplifier in open loop configuration. पहा आपल्याला हेच कॉन्फिगरेशन कोणते? हे तीन, डिफरन्शियल, इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग, सेम आपल्याला क्लोज लूप कॉन्फिगरेशन मध्ये पण आहेत. ओके, सो दोघांमध्ये डिफरन्स कसा येतो की आपण क्लोज लूप मध्ये यूज करतोय का ओपन लूप मध्ये यूज करतोय. ओके, आपण सध्या पाहत आहोत ओपन लूप कॉन्फिगरेशन. ओपन लूप कॉन्फिगरेशन मध्ये डिफरन्शियल एम्प्लिफायर जे आहे त्याचा आउटपुट एक्सप्रेशन आपल्याला काय मिळाले? सो इट इज व्हीओ इक्वल्स टू ए टाइम्स, म्हणजे मल्टिप्लिकेशन जे असते इट इज ए टाइम्स द डिफरन्स ऑफ टू व्होल्टेजेस applied at the input. So this is the output expression for the differential amplifier, right? So because of that the name is given. ह्या आउटपुट एक्सप्रेशन मुळे याला आपण नाव दिलेलं आहे, इट इज अ डिफरन्शियल एम्प्लिफायर. म्हणजे कोणत्या सिग्नलला एम्प्लिफाय करतो? तर तो येणारे जे इनपुट सिग्नल आहेत दोन, व्ही इनपुट 1, व्ही इन 2, या दोघांचा डिफरन्स काढून येणाऱ्या सिग्नलला एम्प्लिफाय करणार. ओके, समजलं हे? So we'll move to the next type of configuration, that is inverting amplifier in open loop configuration. आता नावाप्रमाणे आपण जसं सांगितलं की कोणत्या इनपुट टर्मिनलला सप्लाय कनेक्ट केलेला आहे त्याच्यानुसार ही नावं दिलेली. पहिला डिफरन्शियल होता, दोन्ही इनपुट टर्मिनलला आपण व्होल्टेज सप्लाय कनेक्ट केला होता. आता इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे, सो वी आर कनेक्टिंग इनपुट व्होल्टेज सोर्स टू ओनली द इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. ओके, सो डायग्राम कशी काढल्यात येईल मग? This will be the operational amplifier.
तो इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे. ओके. आणि इन्व्हर्टिंग टर्मिनल कोणता असतो, जो निगेटिव्ह दाखवतो. मीन्स आपण सध्या व्होल्टेज सोर्स कशाला अप्लाय करत आहोत, तर फक्त इन्व्हर्टिंग टर्मिनल. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल is directly connected to ground. There is no voltage source applied to the non-inverting terminal. So let's say this is V input, V in, this resistance is considered as R, and we have the output voltage VO. Okay. So मग याच्यामध्ये याला कसं डिफाइन करू शकतो की in this configuration the supply voltage is applied only to the inverting terminal of op amp. राईट. फक्त इन्व्हर्टिंग टर्मिनलला आपण सप्लाय प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच वेळेस नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल जे आहे, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल इज कनेक्टेड टू ग्राउंड. कनेक्टेड टू ग्राउंड. मग आता मला परत तेच करायचंय की आउटपुट व्होल्टेज काय कसं मिळेल ते मला पाहायचंय. आपल्याला फॉर्म्युला आहे आपल्याकडे की व्हीओ इज इक्वल्स टू ए इंटू व्हॉट, व्ही इन, ओके, व्ही इन 1 मायनस व्ही इन 2. व्ही इन 1 मायनस व्ही इन 2. ओके. आता आपण मागच्या वेळी कसं दाखवलं होतं, व्ही इन 1 आणि व्ही इन 2 कसा होता, दिस इज V1, दिस इज V2. ओके. दिस इज ऍक्च्युअली जो आपण सप्लाय आपण व्होल्टेज जो देतोय तो कोणता आहे, इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणजे V2 आहे. आणि V1 काय आहे, इट इज कनेक्टेड टू ग्राउंड. आणि ग्राउंड व्होल्टेज कसं असते, इट इज इक्वल टू 0. दॅट मीन्स इथं आपण देणार बट V in 1 is equal to 0 as V1 is connected to ground potential. Ground potential. V1 ग्राउंड ला कनेक्ट केलेला आहे. दॅट मीन्स जे व्ही इन 1 आपण यूज केला होता डिफरन्शियल एम्प्लिफायर मध्ये, तो काय बनेल, इट विल बिकम 0. देअरफॉर आवर फॉर्म्युला V इक्वल्स टू A इंटू, आता व्ही इन 1 जो आहे तो 0 झालाय, 0 मायनस हा काय, याला आपण सप्लाय दिलेला आहे, इट इज व्ही इन, ओनली व्ही इन. ठीक आहे. आता व्ही इन 1 आणि व्ही इन 2 आपण सुरुवातीला यूज केलं होतं, इथं आपण ते यूज केलं नाही कारण एकच सोर्स आहे. सो इट विल बिकम व्ही इन ओनली. मग आता आपल्याला फॉर्म्युला कसा मिळेल, इट विल बिकम, आता हा 0 मायनस व्ही इन आहे म्हणजे हा इट विल रिमेन मायनस व्ही इन. सो द फॉर्म्युला विल बिकम मायनस ए इंटू व्ही इन. पहा हा मायनस कशामुळे आला, बिकॉज वी हॅव कनेक्टेड आवर इनपुट सोर्स टू द निगेटिव्ह टर्मिनल. राईट. म्हणजे जो आपण व्ही इन आपण अप्लाय करत आहोत त्याचं जे आउटपुट मिळणार आहे ते कसं मिळत आहे, निगेटिव्ह. राईट. हे निगेटिव्ह साईन कशामुळे आलं, द निगेटिव्ह साईन indicates that the output voltage is 180 degree out of phase. 180 degree out of phase or inverted. 180 degree out of phase म्हणा किंवा इन्व्हर्टेड म्हणा, बिकॉज वी हॅव कनेक्टेड दॅट इनपुट टर्मिनल टू इन्व्हर्टिंग टर्मिनल, जो इन्व्हर्ट करतो. ओके. इन्व्हर्ट करतो म्हणजे काय, परत पाहू, छोट्याशा डायग्राम न दाखवतो.
लेट से दिस इज आवर इनपुट सिग्नल. ठीक आहे, एसी सिग्नल आपण दिला. हे कुठं दिला, हे इनपुटला दिला आपण. इनपुटला दिला तो टर्मिनल. आता मला आउटपुटला काय मिळेल? ओके, इन्व्हर्टिंग टर्मिनल आपण ह्या व्ही इन ला अप्लाय केलेला आहे. आउटपुटला काय मिळेल? आय विल गेट दी आउटपुट विच इज 180 डिग्री आउट ऑफ फेज. 180 डिग्री आउट ऑफ फेजचा अर्थ काय? पहा, इनपुट टर्मिनलची सुरुवात जी आहे ती अशी झालेली आहे. पॉझिटिव्ह साईडना हाफ सायकल घेतली आहे, मग निगेटिव्ह साईडला हाफ सायकल गेलेली. आता आउटपुटला काय मिळेल? इट विल स्टार्ट विथ दी निगेटिव्ह साईड. निगेटिव्हला सुरुवात हाफ घेईल, मग पॉझिटिव्ह, देन निगेटिव्ह, लाईक दिस इट विल गो. पहा, पहिल्यांदा इनपुटची सुरुवात कुठं होती? पॉझिटिव्ह साईड न होती. तर आउटपुटला जे मिळेल बिकॉज ऑफ दिस निगेटिव्ह साईन, इथं जे निगेटिव्ह साईन मिळते इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर मध्ये, सो इट विल बिकम निगेटिव्ह फर्स्ट. दिस मीन्स इट इज 180 डिग्री आउट ऑफ फेज विथ द इनपुट. इनपुट आणि आउटपुट मध्ये किती डिग्रीचा फेज डिफरन्स आहे? तर 180 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे. सो लाईक दिस वी गेट दी इन्व्हर्टेड आउटपुट. इन्व्हर्टेड म्हणजे उलटा, उलटा आउटपुट मिळणार. जसं इनपुट आहे त्याच्या उलट मिळेल. ओके, सो दिस इज द बेसिक डिफरन्स ऑफ बेसिक कन्सेप्ट ऑफ इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. सिमिलरली याच पद्धतीनं मला आता नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल दाखवायचं. नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. सो नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर कसा असणार? तर यामध्ये आपला जो इनपुट आहे इट इज कनेक्टेड टू आवर नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. सो डायग्राम परत काढून घेऊ आपण. Now inverting terminal कसा असेल? It will be directly connected to ground, but our non-inverting terminal through a resistance and voltage supply is connected, and then it is connected to ground. Now here we consider this as V in for non-inverting amplifier. There is a output VO. ओके, आली डायग्राम समजलेली आहे. कारण आता यावेळी आपण काय केलं की नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला सिग्नल अप्लाय केलेला आहे आणि इन्व्हर्टिंग टर्मिनल काय केलेला? ग्राउंड केलेला. दिस इज V1, दिस इज V2. ओके, सो मग याच्यामध्ये काय कसं डेफिनेशन देऊ शकतो? इन दिस कॉन्फिगरेशन, input voltage is applied to non-inverting terminal only. ओके, याच्यामध्ये काय केलंय आपण? इनपुट सप्लाय फक्त नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल अप्लाय केलाय, while inverting terminal is connected to ground. Inverting terminal is connected to ground. That means this V2 will become 0. बरोबर आहे. हा V2 आता ग्राउंडला कनेक्ट केलाय म्हणजे V2 विल बिकम 0. फक्त काय राहील? V1. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे VO इज इक्वल्स टू A इंटू V in 1 मायनस V in 2. यामधला कोणता 0 आहे? V2 0 आहे, बरोबर. बट V in 2 is 0 as V2 is connected to ground. Therefore आता काय उरलं? काय या एक्सप्रेशन मध्ये? A इंटू V in, म्हणजे हा पहिलाच V in 1 जो आहे तो राहिला, आणि दॅट इज कनेक्टेड टू व्हॉट? दिस कन्सिडर एज V in ओनली. आणि हा तर 0 झालेला आहे. दिस बिकम्स 0. V into 0 झालेला. So what will I get? Finally I get VO equals to A into V in. त्याच्यामध्ये आता कोणताही सिम्बॉल नाही, म्हणजे साईन आहे, निगेटिव्ह नाही आहे, म्हणजे हे कसं आउटपुट आहे? पॉझिटिव्ह आउटपुट आहे. सो
याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह सप्लाय आहे की व्हीओ जे आहे ते प्लस मध्येच मिळतोय. दिस मीन्स इट इज इन फेज विथ दी आउटपुट. आउटपुट आणि इनपुट कसे आहेत? इन फेज. देर इज नो फेज डिफरन्स बिटवीन इनपुट अँड आउटपुट. राईट. याचा अर्थ काय की आपण वेव्ह फॉर्म नुसार पाहू. समजा मी असा इनपुट दिला. ओके, हे इनपुट आहे. तर आउटपुटला मला कसं मिळेल? जर हा सुरुवातीला पॉझिटिव्ह होता तर आउटपुटला पण मला पॉझिटिव्हच मिळेल, फक्त तो एम्प्लिफाईड झालेला असेल. हा पॉझिटिव्हच मिळेल. इन्व्हर्टिंग मध्ये काय होतं की हा पॉझिटिव्ह असेल तर आउटपुटला निगेटिव्ह सायकल पासून सुरुवात झाली असते. दिस इज दी आउटपुट. समजलं का हे डिफरन्स बिटवीन डिफरन्शियल एम्प्लिफायर, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर अँड नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. तिघांचे बेसिक आहे डिफरन्स. परत एकदा आपण पाहूया. डिफरन्शियल एम्प्लिफायर मध्ये आपण काय केलं की दोन्हीही इनपुट टर्मिनल्सला आपण सप्लाय दिला, इनपुट सप्लाय दिला. त्यामुळे आपल्याला जे आउटपुट इक्वेशन जे आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये मिळालं? व्ही इक्वल्स टू ए इंटू व्ही इन वन मायनस व्ही इन टू. राईट. म्हणजे दोन्ही व्होल्टेज सोर्स आहेत तिथं अप्लाय केलेले. राईट. Then we have connected input supply only to one input of input terminal. First of all, we have applied to the inverting terminal. That is why the amplifier is called as inverting amplifier. कारण याच्यामध्ये काय केलं की आपण आउटपुट जे इक्वेशन आहे ते कसं मिळत होतं? निगेटिव्ह फॉर्म मध्ये. व्हीओ इज इक्वल टू मायनस ऑफ ए इंटू व्ही इन. मग हे निगेटिव्ह साइन कशामुळे येत आहे की बिकॉज ऑफ दिस एम्प्लिफायर द इनपुट अँड आउटपुट आर हॅव्हिंग द फेज डिफरन्स ऑफ 180 डिग्री. त्यामध्ये जे इनपुट आपण जसं दिले साइन वेव्ह त्याच्या इन्व्हर्टेड आपल्याला मिळत होतं. दिस इज अबाउट द इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. ओके. द नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर मध्ये काय केलं आपण की इनपुट टर्मिनल आता कशाला अप्लाय केलं? नॉन इन्व्हर्टिंग इनपुटला. मग यामध्ये आपण परत इक्वेशन काढलं, त्याच्यावरून आपण फायनली काय हे केलं, डिराईव्ह केलं की व्हीओ इज इक्वल टू ए इंटू व्ही इन ओनली. देर इज नो साइन चेंज. साइन मध्ये काही पण आपल्याला मिळालेलं नाही. सो द इनपुट इज started with the positive cycle, output will also start with the positive cycle. There is no phase difference in between input and output. Okay, so these are the basic three configuration used in the open loop configuration. तीन टाइपचे आपण एम्प्लिफायर स्टेजेस पाहिल्या ओपन लूप कॉन्फिगरेशन मध्ये. डिफरन्शियल एम्प्लिफायर, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आणि नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. तिघांचे आपण आउटपुट इक्वेशन डिराईव्ह केले आउटपुट व्होल्टेजचे. ओके. आपल्याला हेच जे एम्प्लिफायर स्टेजेस आहेत हे क्लोज लूप मध्ये पण पाहायचे, बट इन दी सेकंड चॅप्टर. ओके. तर याच्यावर जे पण न्यूमरिकल्स प्रॉब्लेम्स जे असतील ते मी तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ बनवून देऊन टाकेल. ओके. नाउ द लास्ट पार्ट ऑफ दिस सिलेबस, last but one part of this syllabus is virtual ground concept. Okay, virtual ground concept. तर what is this? Virtual ground concept म्हणजे काय हे आपण थोडंसं पाहून घेऊ. Now, as we have studied about the operational amplifier connection. Okay. So we have the diagram for operational amplifier. पहिल्यांदा आपण diagram काढून घेऊ. Let's say this is negative terminal, this is positive, this is output, these are the input, this is inverting terminal, this is non-inverting terminal. Okay. Okay. तर ग्राउंड करणं म्हणजे काय? We'll start with the first of all understanding the ground. Ground म्हणजे काय? What do you mean by ground? कोण सांगू शकेल की ग्राउंड करतो म्हणजे आपण काय करतो?
Yes, anybody? अर्थिंग. हा राईट, त्याला शब्द आपण अर्थिंग यूज करतो, पण अर्थिंग करायची म्हणजे नेमकं काय करायचं? अर्थिंग और ग्राउंड, वी कॅन कॉल इट एज द सेम. ओके, ग्राउंड किंवा अर्थिंग. हे करतो म्हणजे काय करतो? माहित आहे कोणाला? ओके, आपण कोणतंही जे इलेक्ट्रिक वस्तू असते तिला कनेक्ट करताना, जेव्हा सप्लायला देताना आपल्याकडे 2 टर्मिनल तरी असतात मिनिमम, कधी कधी 3 पिन पण असू शकते. तर त्यामध्ये ते 2 पिन असतात, ते कशा असतात? एक असते पॉझिटिव्ह, दुसरी असते आपण म्हणतो निगेटिव्ह. ओके, पण ऍक्च्युअली ही निगेटिव्ह बऱ्याच वेळी यूज न करता आपण इथं काय यूज करतो? इट इज कन्सिडर्ड टू बी कनेक्टेड टू अर्थिंग. हा, बऱ्याच जणांनी पाहिलं असेल, तुम्ही जेव्हा नवीन घर बनवता तेव्हा एक वायरचं कनेक्शन काय केलं जाते, तुमच्या घराच्या बाजूला जमिनीमध्ये टाकलं जाते. कुणाला माहित असेल तर तुम्हाला ते लक्षात येईल, अदरवाईज यू कॅन जस्ट कॉन्सन्ट्रेट व्हॉट इज. ठीक आहे, त्यावेळेस काय केलं जाते की कनेक्शन जे आहे जमिनीमध्ये टाकलं जाते. एक रॉड घेतला जातो आणि त्या रॉडला वायर गुंडाळून त्याला एक खड्डा तयार केला जातो आपल्या घराच्या बाजूला, जेव्हा नवीन घर आपल्याला बांधायचं असते तेव्हा, कारण आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय द्यायचे असतात. तर तो अर्थिंग जे करायचे म्हणजे काय करतो आपण? ठीक आहे, तर त्या याच्यामध्ये जे आहे ते आपण घराच्या बाजूला एक खड्डा करतो आणि त्या खड्ड्यामध्ये ते एक सोल्युशन असते आणि तो एक रॉड, त्याच्यावर ते वायर गुंडाळल्या जाते आणि ते पूर्ण घरामध्ये आपल्याला कनेक्शन साठी यूज केले जाते. एक सप्लायची पिन येते, जे एमएससीबी कडून आपण जे घराच्या बाहेर पोल असतात इलेक्ट्रिसिटीचे, तिथून एक एक पिन येते पॉझिटिव्ह सप्लायची, त्याला आपण फेज म्हणतो, फेज सप्लाय. बरोबर, पॉझिटिव्हचा. आणि दुसरा निगेटिव्हचा जो आहे तो काय केला जातो, जो आपल्या घराच्या बाजूला, ठीक आहे, लेट सपोज दिस इज आवर होम, जे आपल्याला बनवायचंय, तर त्याच्या बाजूला एक खड्डा तयार केला जातो, याच्यामध्ये एक रॉड, त्या रॉडला वायर गुंडाळून ती टाकल्या जाते आणि ते कनेक्शन इट्स कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह सप्लाय, निगेटिव्ह साईड, विच इज कन्सिडर्ड ॲज अ अर्थिंग, ज्याला व्होल्टेज किती असते तर 0 वोल्ट. ठीक आहे, नाव दिस पॉझिटिव्ह सप्लाय अँड दिस 0 वोल्ट, या दोघांचा पोटेन्शियल डिफरन्स किती झाला? हे व्होल्टेज आहेत, सो पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल. बरोबर, आता हा पॉझिटिव्ह सप्लाय कितीचा असतो आपल्या घरी येणारा? 230 वोल्टचा. तो 230 वोल्ट मायनस 0 वोल्ट विल बिकम 230 वोल्ट अगेन, म्हणजे तुमचा पोटेन्शियल डिफरन्स कितीचा तयार होतो? 230 वोल्टचा. आणि धिस सप्लाय जे आहे ते आपण आपल्या घरी वापरतो. ओके, सो धिस अर्थिंग प्रोव्हाइड्स 0 वोल्ट. ग्राउंडिंग करणं किंवा अर्थिंग करणं म्हणजेच काय की याला 0 वोल्ट प्रोव्हाइड करायचं. सो मग याच्यामध्ये हे झालं ग्राउंडचा कन्सेप्ट. ओके, काय केलं जाते? ए पॉइंट इन एनी सर्किट, याला सांगायचं गेलं तर ए पॉइंट in any circuit is said to be grounded if the potential at that point is equal to the ground potential or zero to the zero potential. That means 0 volt. ठीक आहे, 0 वोल्ट असेल तर त्याला आपण काय म्हणतो की इट इज ग्राउंडेड. ओके, मग आता आपल्याला व्हर्च्युअल ग्राउंड म्हणजे काय? व्हर्च्युअल म्हणजे काय? ओके, जे आपण आता करतोय व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म आपण शिकवतोय, ऍक्च्युअल शिकवणी कशी असते? हा, ब्लॅकबोर्ड आणि चॉक, फळा आणि खडू, याच्यावर आपली शिकवणी असते. पण सध्या आपण तशी करतोय काय? नाही, आपण काय करतोय? व्हर्च्युअल क्लासेस घेतोय, म्हणजे आभासी
वर्ग तयार झालेला आहे आपला व्हर्च्युअल. ऍक्च्युअल तयार आहे का, खराखुरा क्लास तयार झालेला आहे का, ज्याच्यामध्ये विद्यार्थी बसलेले असतात, शिक्षक असतो, वर्ग असतो, फळा असतो, खडू असतो, तसा नाही. सो इट इज अ व्हर्च्युअल. सो लाईक दॅट व्हर्च्युअल ग्राउंड, व्हर्च्युअली ग्राउंड करायचंय आभासी पद्धतीने. ओके, तर यामध्ये काय कन्सिडर केलं जातं की आपल्याकडे हे टर्मिनल आहे. ओके, वी हॅव दिस डायग्राम. ओके, लेट सी आपण काय केलंय की एका ठिकाणी जे आहे त्याला थोडस शॉर्ट करूया. आपण काय करतो एका डायग्राम मध्ये, आपण असं केलं की एका टर्मिनल आपण सप्लाय द्यायचं आणि दुसरा टर्मिनल डायरेक्टली ग्राउंड करायचं. आता हा टर्मिनल ग्राउंड झालेला आहे. लेट से दिस इज V1 अँड दिस इज V2. हे व्होल्टेज कोणते आहेत, हे या ऑपॅम्पच्या टर्मिनलला जे आपण ऑलरेडी कनेक्ट असतात, हे टर्मिनल कशाचे आहेत, ऑपॅम्पचे आहेत. ओके, हे तर बाहेरून देतोय आपण, सप्लाय जे आहे ते बाहेरून देतोय. बट V1 अँड V2 आर दी टर्मिनल व्होल्टेज ऑफ ऑपरेशनल एम्प्लीफायर. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की Vin जो आहे तो ग्राउंड केलेला आहे. ओके, आता V2 कसा आहे, V1 is grounded, that means it is connected to the 0 volt, right? आता V2 चं काय, what about the V2? मग काय केलं, इथे एक आपण रेजिस्टर कन्सिडर करूया. ओके, R. सो फॉर दॅट वी हॅव द फॉर्म्युला, गेनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. व्हॉट इज दॅट, वी हॅव VO इक्वल्स टू A इंटू V1 मायनस V2. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. दिस गेन इज ऑफ दिस ऑपरेशनल एम्प्लीफायर. आता कन्सिडर करू की आयडियल ऑपरेशनल एम्प्लीफायर आहे. फॉर आयडियल ऑपरेशनल एम्प्लीफायर ऑप एम्प. आयडियल मध्ये आपण काय काय कंडिशन घेतलेले आहेत पहा. आपण काय म्हटलं, फॉर आयडियल ऑप एम्प व्हॉट इज व्होल्टेज गेन. व्होल्टेज गेन कसा असतो आयडियली, यस कोणी सांगू शकेल? कालच आपण पाहिलं होतं, व्होल्टेज गेन कसा असायला पाहिजे, हाय, लो, आयडियली तो इन्फिनिटी पाहिजे का झिरो पाहिजे? यस, कोणी सांगू शकेल? कालच झालंय आपलं. व्होल्टेज गेन कसा पाहिजे आयडियली? पीपीटी पाहायची का ती? ते पेज पाहूया आपण. काल आपण काही समअप केलं होतं सगळ्यात शेवटी. यस यस यस. पहा, फर्स्ट लाईन पॅरामीटरची, ओप एम्प हॅज इन्फानाइट व्होल्टेज गेन ए. म्हणजे काय, आपला जो व्होल्टेज गेन आहे इट शुड बी आयडियली इन्फिनिटी, प्रॅक्टिकली व्हेरी हाय. सो आयडियली जर कन्सिडर केला आपण तर व्होल्टेज गेन कसा आहे, इन्फिनिटी. आता ही जर व्हॅल्यू मी या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली, व्हॉट विल बिकम, therefore VO will become infinity into V1 minus, sorry, V1. ओके, आपण काय करूया पहिल्यांदा डायरेक्टली याला. V1 minus V2 will become equal to what, V1 minus V2 चा काय होईल, so it will become VO upon A. ठीक आहे, आपण थोडंसं त्याला रिअरेंज केलं तर आपल्याला या पद्धतीने मिळते. V1 मायनस V2 विल बिकम VO बाय A. हा A जो आहे इकडं इकडं डिनॉमिनेटर मध्येच आहे. आता इथं काय कन्सिडर केलं की दिस गेन A इज बिकमिंग इन्फिनिटी. VO विल बी VO डिवायडेड बाय इन्फिनिटी. याचं काय आउटपुट मिळेल मला सांगा. सम व्हॅल्यू डिवायडेड बाय इन्फिनिटी, व्हॉट विल आय गेट, काय मिळेल? यस, इट विल बिकम झिरो, कारण डिनॉमिनेटरला खूप मोठी टर्म आहे, त्यामुळे याचं जे आन्सर येईल ते खूप कमी येईल. आणि आयडियल गोष्ट आपण सांगतोय, आयडियली बोलतोय, त्यामुळे ही जर खूप व्हेरी व्हेरी हाय असेल, इन्फिनिटी असेल, यू गेट आउटपुट ॲज झिरो. तर आपल्याला काय झिरो मिळालंय, V1 मायनस V2 इज बिकमिंग झिरो. बरोबर. आता मी याला रिअरेंज केलं, या V2 ला मी इकडं नेलं तर काय मिळेल मला,
V1 will be equal to V2. बरोबर आहे? मिळेल का? येस, कारण या V2 हा निगेटिव्ह आहे. V2 मी याला काय केलं, या इक्वलच्या साईनच्या ऑपोजिट नेलं. काय होणार, याचं साईन चेंज होणार. इट विल बिकम पॉझिटिव्ह नाव. पॉझिटिव्ह झाला मग आपल्याला काय मिळेल, दिस V1 विल बिकम इक्वल टू V2. बट आपण काय सांगितलं की दिस V1 या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, इट इज कनेक्टेड टू ग्राउंड. मीन्स याचं व्होल्टेज काय केलेलं आहे, 0 ठेवलेलं आहे. सो आयडियली काय होईल, दिस V2 विल ऑल्सो बिकम इक्वल टू 0. कसं, V1 as V1 is connected to ground, that means V1 equals to 0, then V2 will also become 0. बरोबर आहे? हे व्हर्च्युअली चालू आहे, ऍक्च्युअली नाही. विदाउट कनेक्टिंग इट टू द 0 काय होत आहे इथं, आपण कन्सिडर केलं आयडियल ऑपॅम्प, तर काय होत आहे की त्याचा व्होल्टेज गेन इन्फिनिटी येतोय, आणि व्होल्टेज गेन इन्फिनिटी येतोय म्हणून आपण त्या इक्वेशन नुसार आपल्याला काय मिळतंय, V1 इज इक्वल टू V2. बरोबर. आता हा तर डायरेक्ट फिजिकली आपण कनेक्ट केलेला आहे ग्राउंडमुळे, त्याच्यामुळे हा 0 व्होल्ट होतोय. ऍज V2 इज नॉट कनेक्टेड डायरेक्टली टू ग्राउंड, बट स्टील आपल्याला इक्वेशन मध्ये काय मिळत आहे, V1 इज इक्वल टू V2. बरोबर आहे. मग V1 जर 0 व्होल्ट असेल तर V2 किती असायला पाहिजे, मग इट इज ऑल्सो शुड बी इक्वल टू 0 व्होल्ट. आणि 0 व्होल्ट म्हणजेच काय, इट इज ग्राउंडेड, इट इज कनेक्टेड टू व्हर्च्युअल, इट इज कनेक्टेड टू ए ग्राउंड. मग आता डायरेक्टली तर कनेक्ट नाही, दॅट मीन्स इट इज व्हर्च्युअली कनेक्टेड टू ग्राउंड. व्हर्च्युअली इट इज grounded. So this is the concept of virtual ground concept. Virtually तुमचा सेकंड इनपुट टर्मिनल पण कसा होतो, ग्राउंड होतो. आलं का लक्षात? थोडासा एक कन्सेप्ट आहे, हे आपल्याला पुढे यूज करायचं की V1 आणि V2 जे टर्मिनल्स आहेत ऑपॅम्पचे, दे आर इक्वल टू 0 व्होल्ट. आपण पाहिले आयडियली गोष्ट चालू आहे, नॉट प्रॅक्टिकली. आयडियली कसे असतात, V1 आणि V2 दे आर 0, दे आर कन्सिडर्ड टू बी 0. ओके, सो दिस इज द व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट. मी पीपीटी शेअर करतोय, व्हिडिओ पण शेअर करेल हा, यू कॅन टेक दॅट, म्हणजे तो कन्सेप्ट तुम्हाला समजायला सोपा जाईल. ओके, so coming to the last part of this session, this chapter, it is the next IC, which is called IC 747. सिंपल आहे, कारण आपण जी अगोदरची ऑपॅम्प आयसी पाहिली होती IC 741, बरोबर, आपण ऑपरेशनल एम्प्लिफायर आयसी पाहिली होती. ठीक आहे, आता तीच आयसी आहे, फक्त याच्यामध्ये काय यूज केलेले आहेत, ड्युअल ऑपॅम्प इन अ सिंगल आयसी. मागची आयसी किती पिनची होती, कोण सांगेल? IC 741 किती पिनची होती? हाऊ मेनी पिन्स आर देअर? किती पिनची होती IC 741 ऑपॅम्प आयसी? 14 pins. किती? 14. ऐकू आलं नाही मला. 14 ऑपॅम्प आयसी? नाही, 8. पिन कॉन्फिगरेशन IC 741 किती पिनची होती? या चॅप्टर मध्ये आपण कोणता मागच्या सेमिस्टरचा बोलत नाही. येस, 8 pins. आवाज व्यवस्थित येत नाहीये. किती? 8 pins. Can we go back to 8 pins? Can we go back to that IC again? Let us go back. किती पिनची आहे? 8 पिनची आयसी आहे, IC 741 ऑपॅम्प आयसी. 8 पिन मध्ये काय काय सांगितलं होतं? पहिला ऑफसेट नल, इन्व्हर्टिंग इनपुट, नॉन इन्व्हर्टिंग इनपुट, निगेटिव्ह सप्लाय, देन ऑफसेट नल 5 नंबरचा, 6 नंबरचा आउटपुट, 7 नंबरचा पॉझिटिव्ह सप्लाय, आणि 8 नंबरचा नो कनेक्शन. अशी एक पिन अशी होती की ज्याला आपण काही यूज करत नव्हतो.
आता काय केलं आपण, आयसी ला नाव दिले 747. ठीक आहे, आणि काय केलेलं आहे, एका आयसीच्या ऐवजी त्या ह्या आयसी मध्ये 2 ऑपरेशनल अँप्लिफायर आहेत. पाहू शकता, ऑप एम्प ए, ऑप एम्प ए अँड ऑप एम्प बी. आणि पिनचे नंबर, पिन जे आहेत ते वाढवून किती केलेले आहेत, 14. पहा, पहिल्या याच्यामध्ये 8 पिन होत्या, पण त्यातली एक पिन काहीही कामाची नव्हती. बरोबर, ती पिन काय केली, या इथून कमी करून टाकली. मग उरल्या किती त्या पिन, त्या आयसीच्या 7 पिन, त्याला काय केलं, इथं सरळ सरळ डबल करून टाकलं. आणि 2 ओपॅम्प एकाच आयसी मध्ये युज केले, एकाच आयसी मध्ये 2 ओपॅम्प. तुम्ही मागच्या वेळी तुमच्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पाहिल्या होत्या की तुमच्या गेटच्या ज्या आयसीज होत्या, गेट आयसीज, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, तर एका आयसी मध्ये किती गेट्स तुम्ही युज करू शकत होतात, अँड आणि ऑर असेल तर 4 गेट्स तुम्ही युज करू शकत होता. नॉट गेट मध्ये किती होत्या, जवळपास 6 गेट तुम्ही युज करू शकत होता एकाच आयसी मध्ये, ते गेट्स जे होते ते. तर इथं तेच की ऑपॅम्प किती आहेत, तुम्ही एकाच आयसी मध्ये 2 ऑपॅम्प युज करू शकता, 2 ऑपॅम्प आयसी युज करू शकता. कनेक्शन तसेच आहे. पहा, पहिली पिन काय आहे, इनपुट, निगेटिव्ह इनपुट. निगेटिव्ह इनपुटला आपण कोणता म्हणतो, इन्व्हर्टिंग इनपुट. आणि पॉझिटिव्ह इनपुट, इनपुट 1. आता हे 1 कशासाठी दिलेलं आहे, पहिला ऑपॅम्प आहे म्हणून, 1 नंबरचा ऑपॅम्प. ठीक आहे, इनपुट 1 नंबरचा ऑपॅम्प, पण सिम्बॉल कोणता, पॉझिटिव्ह दिले. दॅट मीन्स दिस विल बी दी नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. 3 नंबरची पिन ऑफसेट नल, आपण पाहिले ऑफसेट नल 1 नंबर दिला. 1 नंबर म्हणजे पहिल्या ओपॅम्प साठी. ऑफसेट नलचा आपण यूज कशासाठी करतोय, तर तो जो इनपुट ऑफसेट व्होल्टेज होता त्याला 0 करण्यासाठी. करेक्ट, आपण याच्यामध्ये एक पोटेन्शिओमीटर यूज करतो आणि त्याची व्हॅल्यू 0, आउटपुट 0 करण्यासाठी त्याचा यूज घेत होतो. देन निगेटिव्ह व्होल्टेज सप्लाय, निगेटिव्ह व्होल्टेज सप्लाय जो व्ही मायनस ने दाखवल्यावर पिन नंबर 4. 5 नंबर पिन इज फॉर ऑफसेट नल 2. 2 म्हणजे काय, दिस इज फॉर सेकंड ऑपॅम्प, खालच्या ऑपॅम्पला जो बी न दाखवलेला आहे याच्यासाठी आहे तो ऑफसेट नल. इनपुट 2 प्लस म्हणजे आता ह्या 2 नंबरच्या ऑपॅम्प साठी दिस विल बी दी नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. नॉन इन्व्हर्टिंग इनपुट, पॉझिटिव्ह सिम्बॉल आहे म्हणून. आणि इन 2 मायनस म्हणजे सेकंड नंबरचा ऑपॅम्प मायनस म्हणून असल्यामुळं इन्व्हर्टिंग टर्मिनल. इन्व्हर्टिंग टर्मिनल. आता 7 नंबर झाले. पहा, पिन नंबरच्या कॉन्फिगरेशन नुसार नेक्स्ट पिन आयसी कुठे असणार, त्याच्या ऑपोजिट साईडला. 7 नंबरच्या ऑपोजिट साईडला 8 नंबर. 8 नंबर कोणता आहे, ऑफसेट नल 2. म्हणजे सेकंड पिनच्या याच्यासाठी हा ऑफसेट नल 1 नंबरची एक झाली पिन, आणि दुसरा ऑफसेट नल हा इथं झाला, 2 ऑफसेट नल. देन देर इज V2 प्लस म्हणजे हा झाला पॉझिटिव्ह सप्लाय फॉर सेकंड आयसी, सेकंड ऑपॅम्प. पॉझिटिव्ह सप्लाय फॉर सेकंड ऑपॅम्प. This is output 2. Output 2 is for, this is output for second op-amp. सेकंड ऑप एम्प साठीचा आउटपुट. एनसी पण इथं दिलेला आहे, नो कनेक्शन. दिस इज नो कनेक्शन. आउटपुट 1, दिस इज द आउटपुट ऑफ फर्स्ट ऑप एम्प. आउटपुट ऑफ फर्स्ट ऑप एम्प. इथं खाली आहे 10 नंबरची पिन इज फॉर आउटपुट ऑफ सेकंड ऑप एम्प. 12 नंबरची पिन आउटपुट ऑफ फर्स्ट ऑप एम्प. V1 प्लस म्हणजे हा काय झाला, दिस इज व्होल्टेज सप्लाय, पॉझिटिव्ह व्होल्टेज सप्लाय फॉर ऑपॅम्प 1, जो ए न डिनोट केला, ए लिहू आपण, ए ऑपॅम्प. आणि फायनली ऑफसेट नल ए म्हणजे पहिल्या आयसी साठी, पहिल्या ऑपॅम्प साठी ऑफसेट नल. हा इथलचा एक, इथलचा आहे. या दोघांमध्ये पोटेन्शियल कनेक्ट करायचा आणि तुमचा इनपुट ऑफसेट व्होल्टेज जो येत होता त्याला
ऍडजस्ट करून आउटपुटला 0 बनवायचं. आपण पाहिल्यात काही डेफिनेशन त्याच्यामध्ये ते आपण मेन्शन केलेलं. ओके, so this is the function, this is the last IC, last point of this chapter. मग ही काय आहे? इट इज अ जनरल पर्पज. थोडेसे आपण याचे फीचर्स पाहून घेऊ. It is a general purpose dual op-amp IC. ड्युअल ओपॅम्प म्हणजे काय? ड्युअल ओपॅम्प म्हणजे दोन ओपॅम्प, दोन असलेले. याच्यामध्ये आपण पाहू शकतो की दोन ऑपरेशनल एम्प्लिफायर यूज केलेले आहेत, ए आणि बी. ओके, सो इट इज अ जनरल पर्पज ड्युअल ओपॅम्प IC. इट हॅज लो पॉवर कन्झम्पशन, लो पॉवर कन्झम्पशन, कमी व्होल्टेजवर पण ही चालू काम करतोय. सो इट हॅज लो पॉवर कन्झम्पशन, लो नॉइज इंटरफरन्स, low noise interference, it has a large CMRR, large CMRR. It can operate in the temperature, operating temperature range. म्हणजे किती टेम्परेचर मध्ये काम करू शकते? तर -55°C टू +125°C एवढ्या टेम्परेचर मध्ये पण हे काम करू शकते. क्वाइट लार्ज ऑपरेटिंग टेम्परेचर आहे याचं. Then it does not require any frequency compensation. Frequency compensation is not required. म्हणजे याला फ्रिक्वेन्सी कॉम्पन्सेट करायची गरज पडत नाही. म्हणजे किती फ्रिक्वेन्सीवर, काही फ्रिक्वेन्सीवर काम करत नाही, काही करते, असा याच्यामध्ये इश्यू नाही. ओके, ऑपॅम्प मध्ये असतो जे आपण फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड असलेल्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये ते पाहणार आहोत. ओके, ऍप्लिकेशन जे आहेत या आयसीचे, म्हणजे कुठे यूज करतो? सो दे आर यूज टू क्रिएट डिझाइन voltage follower circuit, comparator circuit, comparators, in a different amplification and some mathematical operation. मॅथमॅटिकल ऑपरेशन करण्यासाठी या आयसीचा यूज होतो. सो देर आर सम अनदर काही आणखीन पण याचे फीचर्स आहेत. मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतो, तुम्ही त्याच्यातून ते पाहू शकता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट आवर फर्स्ट चॅप्टर. काल हेच एवढाच पार्ट राहिला होता आपला. सो मे टेक क्वाइट हाय टाइम, दॅट्स वाय I just shifted to today's session. So in this way, we have completed our first chapter. पहिला चॅप्टर आपला संपलेला आहे. And if you have any kind of question, काही क्वेश्चन असतील आत्ताच्या सेशन मध्ये किंवा कालपर्यंत झालेल्या सेशन मध्ये, तर तुम्ही ते विचारू शकता. ओके.